जमिनीच्या संदर्भातली जेवढी कागदपत्रे आहेत तेवढे कागदपत्रे खूप महत्त्वाचे असून या कागदपत्रामध्ये 7/12 उतारा तसेच 8 चा उतारा व फेरफार नोंदी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। जमिनीवरती मालकी हक्काचे पुरावे म्हणून आपण या कागदपत्राकडे पाहतो। आता शासनाने ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली असल्यामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। यामध्ये जर आपण फेरफार नोंदीचा विचार केला तर ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असून शेतजमीन व्यवहाराच्या बाबतीत फेरफार नोंदींना खूप महत्त्व आहे। तसेच दुसरे म्हणजे फेरफार नोंदणीमध्ये काही चूक झाली असेल तर जमिनीच्या व्यवहारामध्ये खूप मोठ्या समस्या निर्माण होतात। या अनुषंगाने आपण पाहणार आहोत फेरफार म्हणजे नेमके काय आणि फेरफार रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत। अगोदर पाहू फेरफार म्हणजे काय। फेरफार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात झालेले बदल होय। या जमीन अधिकार अभिलेखामध्ये जे काही बदल झालेले असतात त्या सर्व बदलांची नोंद फेरफारात केली जाते। हा एक कायदेशीर नमुना असून जो गाव नमुना क्रमांक 6 तसेच नोंदीचा उतारा म्हणून देखील ओळखला जातो। गाव नमुना क्रमांक 6 चे अ, ब, क, ड असे 4 प्रकार पडतात। या फेरफार नमुन्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री तसेच वारसदार हक्क व शेत जमिनीवरील बोजा लावलेल्या नोंदी ठेवलेल्या असतात। 7/12 उतार्याचा फेरफार हा एक महत्त्वाचा भाग असून 7/12 वरील नोंदी या फेरफार प्रमाणित असतात। तर फेरफार रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे तर फेरफार रद्द करायचा असेल तर त्याचा अधिकार प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना असतो। याकरिता तलाठी व तहसीलदाराच्या माध्यमातून अर्जाचा संपूर्ण अहवाल मागवला जातो व सर्व बाजूंनी तुम्ही सादर केलेल्या अर्जाची पडताळणी होते व त्यानंतर जुने फेरफार रद्द करून त्या ठिकाणी नवे फेरफार नोंदवले जातात। तर आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।